श्रोते सज्जन हो, सुप्रभात. निशिदिनी निरूपण क्रमांक 14. शीर्षक आहे स्वप्रेमी असा. स्वप्रेमी असा. श्रोते हो, आपण निशिदिनी सदर नित्यनेमाने श्रवण करता करता आपल्याला असे वाटू शकते की वक्त्याला पुन्हा पुन्हा सगुण साकाराचा निषेध व निर्गुण निराकार अथवा अव्यक्ताचा उदोकार जय जयकार का करावा असा वाटतो. त्याचे साधे सरळ उत्तर असे आहे की सगुण साकारात वक्त्यासहित सर्व श्रोते तथा सर्व जगच आहे आणि जग याचा अर्थ सर्वसाधारणपणे जे दिसते ते सारे विश्व व त्यातील निसर्गासहित कीडमुंगी पासून सारे चतुर्योनिज जीव उद्भिज स्वेदज अंडज जारज याप्रमाणे सर्व योनिज आणि अर्थात आजपर्यंत सर्वाधिक उत्क्रांत जीव मानव जो यामध्ये अग्रक्रमाने येतो. मानवाचा किंवा मानवच साधक वादक निरक्षीर सदसत विवेकाचा धनी असल्याने त्याने सत्याच्या निकषावर आपले जीवन व जीवन पद्धती यांचा कस शुद्धता सचोटी तपासून पाहणे अगत्याचे आहे. हे विधान सर्वच श्रोत्यांना ते वाजवी किंवा सत्याचा शोध घेऊन मगच आपली जीवन क्रमणा अनुसरणारे असतील, खरेखुरे शहाणे सद्गृहस्थ असतील हे गृहीत धरून आणि हे गृहीतक त्यांना पटल्यास हे विधान त्यांना मान्य होण्यास कोणतीही हरकत नसावी. म्हणजे मानव हा सर्वाधिक उत्क्रांत आहे याचा अर्थ सत्यासत्य विवेक करूनच तो आपले जीवन अनुसरित असतो. हे विधान आपणा सर्व श्रोत्यांना मान्य होण्यास हरकत नसावी. आता पुढे सर्वसाधारण जग म्हणजे सर्व निसर्ग तथा जैविक अस्तित्व, त्यामध्ये जगण्या मरण्याचा अखंड संघर्ष तसेच पुनरुत्पादन तथा वंशवृद्धीचा अहर्निश खटाट येतो. जगाचे टिकणे अस्तित्व अबाधित राहणे व राखणे यालाच उभयपक्षी जगाची जाग किंवा जागृती म्हणतात. अर्थात ही जागृती अस्तित्व किंवा ईश्वरी जगाची संसाराची जपणूक प्रामुख्याने सर्वोच्च उत्क्रांत जीव म्हणून मानवावरच येऊन पडते हेही मान्य होण्यासारखेच आहे. उत्पत्ती स्थिती लय याप्रमाणे अखंड पुनरावृत्ती होणारे निसर्ग चक्र चालत असताना त्यामध्ये जीवाला असलेली ओढ आकर्षण म्हणजेच वेगळ्या भाषेत शारीरिक मानसिक संगमोत्सुकता म्हणजेच संभोग भावना अत्यंत महत्वाची असते. हे नाकारता येत नाही. त्याचप्रमाणे जीवस्य जीवनम हेही नाकारता येत नाही. दोन जीवांची ओढ व पुनरुत्पादनाकरता शारीरिक संभोगावस्था तसेच बलिष्ठ बलवान जीवाने तुलनेत कमी बलवान क्षीण जीवाला मारून खाऊन आपले स्वतःचे जगणे सार्थ करणे हेही निसर्गात आहे. यालाच खरे तर निसर्गातील जीवांचे अन्य जीवांशी असलेले लव अँड हेट नाते म्हणतात. पुनरुत्पादनासाठी लव आणि जगण्यासाठी हेट म्हणजे दुसऱ्याला खाऊन आपले पोट भरणे. अर्थात हे सारे लव अँड हेट रिलेशन जे आहे ते नैसर्गिकरित्या साऱ्या जीवांना अर्थात मानव सोडून साऱ्यांना लागू होणारे आहे. नैसर्गिकरित्या एका मानवाखेरीज अन्य जीव ज्या प्रमाणात शहाणे आहेत, नैसर्गिकरित्या एका मानवाखेरीज अन्य जीव ज्या प्रमाणात शहाणे आहेत त्या प्रमाणात त्यांचे हे लव अँड हेट नाते योग्यच असते. जसे तीव्र संभोगाची इच्छा जीवांना नैसर्गिक म्हणजे केवळ प्रजोत्पादनासाठीच होते, तसेच एक जीव दुसऱ्या जीवाला खाता नाही अत्यंत क्षुधाग्रस्त असेल तरच खातो हे नाते नैसर्गिक आहे. याचा अर्थ प्रत्येक जीवाची संभोग व क्षुधावस्था निसर्गाने संतुलित केली असल्याने मानव सोडता उर्वरित जीव जगत त्यांच्या संख्येची मर्यादा ओलांडतही नाहीत व ती संख्या एका प्रमाणित अवस्थेच्या खाली येत नाही. याला प्रमुख कारण हे की इतर सर्व प्राण्यांचा मेंदू मानवा इतका उत्क्रांत नसल्याने विकसित नसल्याने इतर जीवांची संख्या निसर्ग नियमानुसार नेहमीच योग्य ती राहते. संभोग व क्षुधा यानुसार शरीर संग व जीवाने जीवाला खाणे यांचे नियमन निसर्गच करीत असल्याने अशा जीवांचे संतुलन बिघडण्याचा प्रश्न येत नाही. मात्र उत्क्रांत मानवाची निर्मिती करून निर्माता
निसर्ग किंवा परमेश्वर जिंकला का फसला या प्रश्नाचे उत्तर नीट तपासून पाहणे गरजेचे आहे. निसर्ग परमेश्वर वास्तवात एकच असून तोच खराखुरा निर्माता आहे. ईशन म्हणजे नियंत्रक शक्ती. ईशन म्हणजे नियंत्रक शक्ती किंवा कंट्रोलिंग पॉवर. परम म्हणजे सर्वोच्च आणि वर म्हणजे श्रेष्ठ. या अर्थी नियंत्रण करणारी सर्वोच्च श्रेष्ठ शक्ती म्हणजे निसर्गच. परम ईश्वर म्हणजे संधी साधल्यावर परमेश्वर किंवा निसर्ग हाच सर्वांचा सर्व अस्तित्वाचा निर्माता ठरतो. निसर्ग याचा वास्तव अर्थ सर्व सगुण साकार किंवा दृश्य भासाकार जगाच्या मुळाशी असलेली स्वयंभू शक्ती जी अजन्मा अमरण असून नेहमीसाठी असतेच असते किंवा जी त्रिकाला बाधित असते म्हणजे त्रिकालाने बाधित न होणारी त्रिकालाच्या पलीकडची असते. विश्वयोनी स्वयंजाता असे भगवान विष्णूंचे मानवाने जे वर्णन केले आहे त्याचा अर्थ सर्व अस्तित्वाचा जनिता मायबाप म्हणून जो विश्वयोनी किंवा विश्वगर्भाशय तो किंवा ती शक्ती. मात्र विश्व निर्माता किंवा निर्माती म्हणजे देव किंवा शक्ती म्हणून जी देवी म्हणून सांगतात ती स्वयंजात म्हणजे स्वतःशी असलेपणे अनादि अनंततेने असणारे देव देवी किंवा तत्व किंवा शक्ती असून ती अन्य कशापासून जन्मली नसून स्वयंभू स्वयंजात आहे. अशा अर्थी निसर्ग म्हणा परमेश्वर म्हणा निर्माता म्हणून देव भगवान विष्णू म्हणा नाही जो सर्व व्याप्त आहे तो पायाभूत विष्णू किंवा देवी म्हणून निर्माती शक्ती म्हणून विश्वमूळचे चैतन्य किंवा ब्रह्मप्रकाश हे सारे एकच एक आहे. येथे शास्त्रज्ञानी निसर्ग देवभक्त आणि विष्णू किंवा परमेश्वर आणि तत्वज्ञानी तत्व म्हटले तरी फरक अजिबात पडत नाही. आता जीवांचे जगत व निर्माता त्यांचे स्पष्ट विवेचन झाल्यावर माणसाकडे वळू. या ईश्वरी जगात मानव हा सर्वाधिक उत्क्रांत जीव असल्याने तो अमर्याद बुद्धिमत्तेचा धनी आहे. या अर्थी अतिहाव माया मोह सुधाकृषेचा कामवासनेचा तो महासागर म्हणूनही एका बाजूला राक्षस म्हणून असू शकतो किंवा विश्व नष्ट करणाराही ठरू शकतो. जसा तो दुर्दैवाने आज ठरती आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे सगुण साकाराचा अत्याधिक मोह किंवा सगुण साकाराच्या अधीन झालेली माणसाची बुद्धी किंवा मनोदास्य. यामुळे खरे तर नवविश्व निर्माण करण्याची क्षमता असलेली मानवी बुद्धी परवश झाली आहे व तिला क्षतिग्रस्तता आजारपण किंवा ब्रेन पॅरालिसिस म्हणजे मेंदूचा अर्धांग झाला आहे. आणि हा जो रोग जडला आहे त्याला खरेखुरे कारण एकच आहे की जर मानव खराखुरा वाजवी रिझनेबल नॉर्मल संतुलित असेल तर तोच मानव संतपदी विराजमान होऊन निर्मात्या ईश्वरालाही त्याचा अभिमान वाटल्याखेरीज राहणार नाही. मात्र आज उलटे झाल्याने उत्क्रांत मानवाला निर्माण करून ईश्वर सुद्धा पस्तावला आहे किंवा काय असे वाटू लागते. आता अष्टाग्र संहितेतील प्रकरण 6 मधील सूत्र क्रमांक 2 पहा. आकाश वदनंतोहम घटवत प्राकृतम जगत इथे ज्ञानम तथैतस्य न त्यागो न गृहो लया. अंतपारमी आकाश विश्व हे मृत घटापरी ऐसे स्वरूप जाणीता ग्रहण त्याग कसा करी. अर्थात राजा जनकांना अष्टाग्र महामुनींकडून उपदेश प्राप्ती झाल्यानंतर राजा जनक म्हणतात मी अथांग अंतपार आकाशासारखा सर्वव्याप्त चैतन्य किंवा चैतन्य देव सर्वव्याप्त विष्णू किंवा चैतन्य शक्ती असून उर्वरित विश्व हे माझ्यासाठी मृत घट किंवा मातीच्या मडक्यासारखे नश्वर आहे. या मडक्यापासून मला ना लाभ ना हानी करिता या मायावी जगापासून मिळवावे कमवावे असे माझ्यासाठी काही नाहीच नाही. मी अतिविराट ब्रह्मचैतन्य असल्याने आता माझ्यासाठी क्रियाकर्म ज्ञानभक्ती योग यज्ञ यागादी सर्व गोष्टी केवळ निरर्थक उपचार आहेत. एकदा का ब्रह्मजान आली की किंवा ब्रह्मजान झाली की उर्वरित सारे निरर्थक करते. साध्य गाठले की साधने निरुपयोगी ठरतात. नदीच्या पलीकडे गेले की होडीत बसून राहून काय उपयोग. उलट्या भाषेत जो होडीतच बसून राहिला तो पलीकडच्या तीरावर होडीतून उतरल्याखेरीज पलीकडे पोचेलच कसा.
मात्र हे सारे ज्ञान नसेल तर मानव विश्वामित्रासारखी प्रतिसृष्टी निर्माण तर करू शकतच नाही. केवळ आजच्या मानवासारखा भेदाभेद युद्धात गुंतून ईर्ष्याग्रस्त होऊन सर्व विश्वाचाच नाश करू लागतो. ध्यानात घ्या, सगुण साकाराच्या अतिरेकी आकर्षणाचेच कारण मोहांधकारात अडकून सर्वनाशाकडे अग्रेसर होणारे आजचे मानवी पाऊल आहे. ते वेळीच रोखले नाही तर सगुण साकाराचा क्षुधा तृषा कामरूप अहंभावी हव्यासच तथाकथित उत्क्रांत प्रगल्भ बुद्धीच्या माणसाकडून सगुण साकाराच्याच सर्वनाशाला कारणीभूत होईल हे निश्चित. निर्गुण निराकाराची ओळख म्हणजे आपल्या सर्व व्याप्त अमर्त्य चेतनेची आपणाला झालेली जाण. ही जाण मायामोहापासून माणसाला लिप्त ठेवते. त्या कारणाने केवळ हे ईशनिर्मित जग सुरळीतपणे चालण्यापुरतेच ज्ञानी माणसाद्वारे क्षुधा तृष्णा कामादी व्यवहाराचे आचरण केले जाते. अन्यथा तो तटस्थ साक्षीत्वात स्वचैतन्य लीन असतो. जनकादी राजे रामकृष्णादी अवतार जी माणसेच होती त्यांनाही निर्गुण निराकाराच्या विशुद्ध ज्ञान प्राप्ती व तदनुसार आचरणाखेरीज देवत्व प्राप्त झाले नाही. तेव्हा कोरडे सगुण साकार नावापुरते रामकृष्ण आणि कुणा रामदासांचे देवसंताचे वर्णन हे ताकापुरते रामायण या नायाने टाइमपास म्हणून अध्यात्म असेच समजा आणि त्यापासून दूर राहा. आपण कामदास असू नका. आपण निर्गुण निराकार तत्व समजलेल्या रामाचे दास असा. आपण कामदास असू नका. केवळ आणि केवळ बाह्य देहधारी आपण असलो तरी प्रत्यक्षात विशुद्ध ब्रह्मचेतना आपण आहोत याचा विसर पडू देऊ नका. आणि त्यासाठी स्वमध्येच स्वलीन असा. खरे तर स्वतःच स्वतःवर नितांत प्रेम करा आणि स्वतःच स्वतःवर जो नितांत प्रेम करतो त्याच्या दृष्टीने स्वच हे परगत होऊन प्रकटलेले जग असते. म्हणून स्वतःच स्वतःवर जो नितांत प्रेम करतो तोच स्वतून परगत झालेले प्रकट झालेले जग म्हणजे आपलीच संतती असल्याचे समजतो. आणि आपल्या संततीचे रक्षण करणारा तोच असतो जो ही संतती निर्माण करतो. म्हणून ही दैवी संतती माणसानेच निर्माण केलेली आहे आणि या दैवी संततीचे जतन संरक्षण वर्धन विश्वस्त म्हणून माणसानेच करायचे आहे. कारण माणूस हा मूलतः अमर्त्य ब्रह्मचेतना आहे. अस्तु. धन्यवाद. स्वप्रेमी असा. शुभ दिन. सुप्रभात.